मग त्यानंतर तो जो कार्यक्रम होता तुमचा बघण्याचा, त्यानंतर लग्न कधी झालं, किती कालावधी? 25 डिसेंबर 66. आणि बघण्याचा कार्यक्रम साधारण कधी? मार्चमध्ये. मार्च म्हणजे साधारणतः 8-9 महिन्यामध्ये झालं. 7-8 महिने तयारी करायची वगैरे. हो सगळं. पण तुम्ही लगेच कल्याणलाच निघून आले. नंतर सारखं जावं त्या बाजूला असं वाटायला लागलं होतं का? नाहीच, कधीच येत नाही. फोन वगैरे काय प्रकार नव्हता, पत्र पाठवायचं वगैरे काय हे नव्हतं. मी पुढचं विचारतच नाही आहे. नाही, नंतर तुम्ही विचारलं म्हणून म्हणतो की तुमच्यावर. अरे माझा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही आधी उत्तरं दिलीत तर मला नंतर प्रश्न विचारावे लागतील. लग्न कुठे झालं? कुर्डुवाडी. राम मंदिर, एक रेल्वे कॉलनीमध्ये एक राम मंदिर होतं तिथे. काय योगायोगा बघा, आज हा टेलिकास्ट होतोय आणि आज रामनवमीचा दिवस आहे. राम मंदिरात ज्या लग्न झालं, योगायोगाने तुम्ही राम मंदिराची आठवण सांगितलीत आणि आजचा दिवस हा रामनवमीचा. आपणा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 50 वर्ष लग्नाला पूर्ण झाली. कसा काय हो प्रवास एकूण सगळा? नाही, थोडासा चढ उताराचा प्रवास वगैरे. चढ उतार आले येतातच प्रत्येकाच्या, कारण त्या वेळची. तेव्हा तुमचा पगार किती होता हो लग्न झालं तेव्हा? 110, 25-50 महागाई आणि 7.5 रुपये घर भाडं. कसं केलं आजी? 150 रुपये. 150 रुपयात तुम्ही ते इकॉनॉमिक्स कसं जमवलं त्यावेळेला? ऍडजस्ट केलं सगळं. कसं काय? सगळं व्यवस्थित हे करून गेलं, टिपून सगळं. एवढ्याला एवढं, हां, एवढ्याला एवढा खर्च करायचा, असं करायचं, एवढ्यात भागवायचं, असं करून गरजा बेताच्याच होत्या. हां. पण तुम्ही राहायला कुठे गेले मग लग्नानंतर आजी? उल्हासनगर 4 नंबर कॅम्पला गेलो. तुमच्यासाठी त्यावेळेला हे उल्हासनगर, कल्याण हे सगळं माहितीतलं होतं आजी? नाही. नाही, कधी त्यापूर्वी आला नव्हता? नाही. आजोबा तुमच्यासाठी वेळ काढायचे का हो तेव्हा? हो, काढायचं. कुठे कुठे घेऊन जायचे फिरायला? नाही, आम्ही राणीच्या बागेत जात होतो. भाऊ होते मुंबईला, तिकडे हजी अलीला तिकडे जात होतो, सांताक्रूजला जात होतो. पण हे सोबत यायचे पिक्चरला. हो तेव्हा? हो. एकटीला काय सोडतो तिला? लक्ष द्यायला पाहिजे ना, कसं जायचं काय. बरं, याच प्रश्नाच्या नंतरचा प्रश्न असा आहे, कधी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं का हो? ही हल्लीची नाही, मुलं करतात. नाही. तशी वेळ आली नाही ना. पण वेळ आली असती तर केलं असतं व्यक्त? सांगता येत नाही. हं? म्हणजे तो जमानाच असा होता की असं व्यक्त करायचं वगैरे पद्धत नव्हती. मग आता जमाना बदललाय का? आता असं वाटतंय एकंदर टीव्ही किंवा हे बघून वगैरे असं वाटतंय की काय बदलले. आजोबा आता प्रेम व्यक्त करायचं असेल तर कसं कराल? काय नाही, माझं याच्यावर प्रेम आहे एवढं सांगितलं. अरे क्या बात. म्हणजे अजून सुद्धा आहे. अजून सुद्धा आहे. नाही, अजून सुद्धा आहे. ह्याच्यात जरा जोर होता, हो की नाही? असेच आहेत ना ते स्वभावाने, असे मोकळे मस्तपैकी, जे पाहिजे जे बोलायचं ते बोलणार. पण तुमचा शांतपणा जो आहे ना पहिल्यापासूनचा, तो आजोबांच्या चेहऱ्यावरती दिसतोच आहे. मुलं सांगतील ना. बरं, मला या मुलांपैकी सर्वात जास्त शिक्षा, ओरडा किंवा मार कोणी खाल्लाय? मोठा राजेश. खूप मार, हो, खूप मार खाल्ला. खोड्या करत होता. कोणाच्या हातचा हो? तसं काही म्हणजे दुजाभाव नव्हता दोघांची. दोघांनी कुठली गोष्ट कमी हातची राखून केली नाही नाही नाही, बिलकुल. मग एकाने जास्त मारलं, बाबा ह्याने कमी मारलं असं नाही, दोघांनी समान. दिवसभर ती असायची, संध्याकाळी ते असं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.